बालीचा प्रवास आमचा सगळा सुखाचा झाला, पण काही टिप्स नक्की देण्यासारख्या आहेत, तर त्या मी तुम्हाला सांगते. टिप्स नंबर 1, ती म्हणजे ई विजा तुम्ही काढून जा. म्हणजे तिथे त्यातल्या त्यात लवकर तुम्हाला एंट्री मिळेल. कारण तिथली ई विजाची प्रोसेस खूप मोठी, म्हणजे त्या लाईनच खूप मोठी असते. जवळजवळ 1 ते 1.5 तास तिथे त्या एअरपोर्टवर जातो, हे लक्षात घ्या. त्यामुळे तो विचार ठेवून तुम्हाला जायला लागेल. आणि ई पासपोर्ट असेल तुमच्याकडे तर लवकर बाहेर पडता येतं, ते आम्हाला तिथे गेल्यावर कळलं. त्यामुळे ती सुविधा तुम्ही आता नवीन जेव्हा पासपोर्ट काढाल तर ती सुविधा तुम्ही करून घेतली तर मे बी बाकीच्या ठिकाणी पण असं असेल चांगलं तर तुमची सोय होईल. त्याच्यातनं बाहेर पडलो की पहिल्यांदा आपल्याला काय लागते तर करन्सी. तर ते पहिले करन्सीचे आपण घेतो ती एअरपोर्टवर न घेता बाहेर बऱ्याच ठिकाणी त्यांचे शॉप आहेत की जिथे आपण करन्सी चेंज करून घेऊ शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे डॉलर घेऊन जा तुम्ही तिथे, आणि ते लेटेस्ट घेऊन जा, म्हणजे 2002 नंतरचे. तर कारण तिथे आधीचे दिले तर चालत नाही, त्यामुळे तुम्ही नवीन नोटा शक्यतो डॉलर्सच्या घेऊन जा. आणि साधारण खर्च तुम्हाला सांगते, साधारण खर्च लागतो आपल्याला प्रत्येकी $50 दिवसाला. साधारण आम्ही एक 6-7 दिवस लागले तर आम्हाला $250 पर्यंत साधारण खर्च आला. पण आम्ही व्हेज खाणारे आहोत, काही नॉनव्हेज खाणारे असेल तर मे बी किंवा अजून काही, तर तुम्ही त्या हिशोबाने तो खर्च जास्ती होऊ शकतो. आणखीन एक स्पोर्ट्सला किंवा जिथे आम्ही आता गेलो, आपण स्विंगच्या इथे ड्रेस केला किंवा स्विंगसाठी जे तो खर्च केला, तर अशा प्रकारचे खर्च किंवा स्पोर्ट्सचे वॉटर स्पोर्ट्सचे खर्च, तर आम्ही 1-2च त्याच्यातले वॉटर स्पोर्ट घेतले. पण तुम्ही जर 5-6 करणार असाल तर तुम्हाला त्याचा खर्च जास्ती होईल, किंवा जेवणाचं खाण्याचं प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. त्यामुळे ते नक्की तुम्ही तो विचार करून तुमच्या बरोबर घेऊन जा. सर्वसामान्य लोकांना $50 पर डे पर हेड पुरते, असा माझा अंदाज येतो. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे तिथे तुम्हाला करन्सीचे ट्रान्सलेटर घेऊन जातो, कन्व्हर्टर, करन्सी कन्व्हर्टर. कारण काय आहे, आपल्याला तिथे एकदम न सुरुवातीला उमजत नाही. त्यांची जी आहे त्यांचा रुपया असंच म्हणतात, आपल्या इथे रुपया म्हणतात, पण त्यांचे जे आहेत ना, म्हणजे आपल्या आल्यानंतर आम्हाला कळायला लागलं आपले $500 त्यांचे $1,00,000. पण त्याच्या खाली मला पहिल्यांदा कळतच नाही, कारण तिथे लाखाशिवाय मी म्हंटल तसं की बागेला लखोपती होऊन जातो तिकडे गेलो की आपण. लाखाच्याच नोटा मिळतात, 50,000, लाख. त्यामुळे म्हणजे एका जेवणाला आपले जवळजवळ 6-7-8 लाखाचं बिल होऊन जातं. मला काही जास्ती खरेदी करायची असेल, कारण तिथे एक सिल्वरची फॅक्टरी पण आहे, म्हणजे तिथे दुकान आहे, शॉप आहे, तर तिथे पण तुम्हाला खरेदी करू शकता. बाकीचंही शॉपिंग भरपूर आहे. तर शॉपिंग जास्ती करायची असेल तर तुम्हाला जास्ती तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता USD. जर लागले तर तुम्ही ते कन्वर्ट करू शकता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बालीला पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तिथलं पाणी छान नाही, म्हणजे असं लिहिलेलंच आहे सगळ्या ठिकाणी. त्यामुळे तिथे बॉटल वॉटरच आपल्याला प्रोव्हाइड करतात. आणि कुटा आणि या साईडच्या भागात तर अगदी म्हणजे आपण म्हणतो ना, बेसिनचं पाणी सुद्धा अगदी खराब चव आहे, जे खारटच लागतं, चव अशी विचित्र आहे. त्यामुळे काय काय ठिकाणी त्यांनी सांगितलं चूड भरायला सुद्धा तुम्ही बॉटल वॉटर वापरा. पण आम्ही तसं नाही, आम्ही तिथलं चूड भरण्यासाठी वगैरे वापरलं. पण मुळातच तुम्ही जिथे जिथे फिरायला जा तिथे तिथे आठवणीने तुम्ही पाण्याच्या बॉटल भरपूर घ्या. म्हणजे एक सॅक तुम्ही अशी घ्या, रोजच फिरताना सांगते. काही काही गोष्टी लक्षात ठेवून एका सॅक मध्ये जवळजवळ प्रत्येकी 2 बाटल्या दिवसभरासाठी 1-1 लिटरच्या. आणि
एक एक जोड ठेवा प्रत्येकाने कपड्यांचा. कारण ते जरी नाही म्हणजे टूर लीडर तुमचं सांगितलं नसेल, प्रत्येक ठिकाणी कुठे धबधबा आहे, कुठे सी शोअर आहे, त्यामुळे कुठे काही पाऊस येतो, मध्येच आपले कपडे भिजू शकतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी किंवा वॉटर स्पोर्टला गेलो तर सगळ्या ठिकाणी आपल्याला एक्स्ट्रा कपडे लागतात. त्यामुळे ते एक्स्ट्रा कपड्यांचा जोड तुमच्या बरोबर दररोजच बॅग मध्ये ठेवा. एक दोन ठेवले तरी हरकत नाही. आणि सॅक मध्ये पाण्याची बॉटल बरोबर. तुम्ही डिहायड्रेट होणार नाही याच्यासाठी तिथे ज्यूस देतात बरं का. म्हणजे जर आपण तिथे आपण ब्रेकफास्ट केला आणि त्याच्यानंतर जर तुम्ही त्यांना ज्यूस मागितलं तर ते आपल्याला पॅक करून देतात बॉटलमध्ये, तुम्ही तिथे घेतलं नसेल. त्यामुळे ते नक्की घ्या, म्हणजे मध्ये प्यायला पण होतं. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून ही काळजी आम्ही घेतो तो दररोज. आणि तिथे कपड्यांचा जोड एक्स्ट्राचा तुमच्या सॅकमध्ये, पाण्याची बॉटल ही नक्की नक्की ठेव. आणि वेनवेअर. आणि काही टिप्स मी म्हटलं तसं माझ्या धीरानी, सौरभनी आणि जावेनी दिल्या होत्या. त्याच्यातल्या एक दोन खूप महत्वाच्या होत्या. त्याच्यामधलं सनस्क्रीन लोशन तिथे लावाच सगळ्यांनी न चुकता जाताना. कारण काही बऱ्याच ठिकाणी ऊन असतं, म्हणजे कुठल्या साईड भागामध्ये गेलो किंवा नुसा पेनेडा म्हणा किंवा नुसा म्हणजे एअरलँडला जिथे ऊन आहे, जिथे जवळ समुद्र आहे, तिथे तिथे नक्की तुम्ही सनस्क्रीन लोशन अगदी चोपडून लावा आणि आल्यानंतर पण लावा. तर ते. आणि दुसरी गोष्ट, तिथे कधीही पाऊस पडू शकतो. आणि पाऊस काही खूप जोराचा आहे, तो खूप मोठा आहे, तो अशातला भाग नाही, पण पाऊस चालू असतो मधून मधून. तर निदान मार्च, एप्रिल, मे या दिवसात तर मी गेला ना, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या दिवसांमध्ये ते पावसाचे दिवस आहेत मुळातच. तर तिथे तुम्हाला छत्री आवश्यक आहे. छत्री म्हणा, रेनकोट म्हणा, रेनवेअर घेऊन जा आठवणीने. पाऊस अगदी प्लेझंट पडतो, ऍक्च्युली थोडासाच पडतो, छान वाटतं, तिथलं वातावरण एकदम छान होऊन जातं त्याच्यामुळे. पण तुम्हाला ते पटकन येतो, अचानक आपल्याला भिजवून जातो, म्हणून रेनवेअर आवश्यक आहे. आणखीन काही काही भागांमध्ये तुम्ही गेलात तर सर्वसामान्य लोकांना इंग्लिश येतं, पण काही काही भागांमध्ये त्यांना इंग्लिश पण कळत नाही, म्हणून तुम्हाला गुगल ट्रान्सलेटर घेऊन जावं लागेल लँग्वेजचं. ते दोन्ही ऍप मला माझ्या धीराने पाठवले होते मला व्हॉट्सअपला. आणि म्हणजे करन्सी कन्व्हर्टर आणि गुगल ट्रान्सलेटर सौरभने, त्यामुळे ते मी डाउनलोड करून ठेवले होते. आमच्या सगळ्यांनाच करायला लावले होते, कारण सगळ्यांना त्याची गरज पडणार. आणखीन एक सांगते की तुम्ही तिथे स्ट्रीट फूड स्ट्रिक्टली अवॉइड करा. कारण आमच्या टूर गाईडने ते सांगितलं होतं आम्हाला की शक्यतोवर अगदी स्ट्रीटवरचं नका खाऊ, कारण पोट इथे लवकर बिघडतं. कुठल्या पाण्यात केलेलं आहे हेही माहिती नसतं. तर आपण जे जनरली अवॉइड करतो तसंच अवॉइड करा. आणि तिथे व्हेज गोष्टी भरपूर मिळतात, त्यामुळे व्हेजवाल्यांनी थोडे कमी ऑप्शन आहे, पण मिळतच नाही अशातला भाग नाही. इंडियन फूड मिळेल असं नाही, पण आता इंडियामध्ये आपण पिझ्झा सगळं तर खातो, नूडल्स खातो, ते सगळं तिथे मिळतं, फक्त तिथली नावं वेगळी आहेत. मी गुरिंग म्हणजे तिथले फ्राईड नूडल्स आणि नासी गुरिंग म्हणजे तिथला फ्राईड राईस, तर तो नक्की खा. आणखीन तिथे बनानाचे वेगवेगळे प्रकार मिळतात, बनाना पॅनकेक म्हणा, बनानाची भजी म्हणा, त्याचे नावं असतात वेगवेगळी. तर ते तुम्हाला लक्षात येईल तसं नक्की खा. व्हेजवाल्यांनाही तिथे काही प्रॉब्लेम नाही. आणि आम्हाला तरी बालीला कुठेही अनसेफ वाटलं नाही, सगळ्या ठिकाणी सेफ वाटलं. त्यामुळे तुम्ही बिंदास बालीला जाऊ शकता. फक्त टिप द्यायची म्हणजे तिथे आणखीन सी शोअर मध्ये जाताना, कुठल्याही समुद्रामध्ये जाताना आपण प्रिकॉशन घेतली पाहिजे. कारण तिथे ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या असतात त्याप्रमाणे वागा, की इथे याच्या पुढे जाऊ नका, किंवा आज भरती आहे तर तुम्ही जाऊ नका, व्हॉटएव्हर जे काय ते सांगतील त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे, एवढं नक्की. ते तर सगळ्या ठिकाणचीच टिप आहे ही. ओके, ॲज युजल नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.